हरिओम. समाधीपाद सूत्र क्रमांक 47. निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला सांगतात की जेव्हा साधक निर्विचार अवस्थेमध्ये पूर्णपणे स्थिर होऊन त्यामध्ये निपुण होतो, प्रवीण होतो, तेव्हाच त्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध, शांत आणि प्रसन्न होतं. त्याला अध्यात्म प्रसाद असं म्हटलं गेलं. बघा ना, हे सूत्र योग मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला दर्शवत आहे. मन पूर्ण शुद्ध होण्याची अवस्था दाखवलेली आहे. बघा, निर्विचार म्हणजे काय? जेव्हा मनामध्ये कोणतेही विचार नसतात, कल्पना नसतात, शंका नसतात, कोणत्याही स्मृती, संस्कार काहीच नसतं. पण ही फक्त विचार नसणं एवढीच अवस्था नाही आहे, तर ती अवस्था जागरूक शांततेची आहे. अलर्ट स्टिलनेस तिथे आहे अजून. वैशारद्य म्हणजे काय हो? त्या निर्विचार अवस्थेमध्ये स्थैर्य येणं, स्थिर होणं, ती अवस्था टिकवण्याची सवय आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं. सुरुवातीला क्षणभर निर्विचार अवस्था येते, पण त्याच्यावरती आपण जर सातत्याने सराव करत राहिलो तर त्याच्यामध्ये स्थिरता येते आणि ती नैसर्गिक राहते. आणि अध्यात्म प्रसाद म्हणजे काय? मन पूर्णपणे निर्मळ होतं, प्युअर होतं, प्युअर, शुद्ध. अंतःकरणामध्ये शांतता येते, प्रसन्नता येते आणि हलकेपणा येतो. कुठलाही आंतरिक गोंधळ त्याच्यामध्ये नसतो, स्पष्टता असते. जसं स्वच्छ आरशामध्ये प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं ना, तसंच आपलं आत्मस्वरूप त्याच्यामध्ये स्पष्ट जाणवत असतं. बघा, ढवळलेलं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये काहीच दिसत नसतं. ते ढवळलेलं पाणी म्हणजे काय आहे? विचारयुक्त मन आहे आणि ते पाणी थोडंसं शांत दिसतं. शांत झालं की त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी दिसतं, पण ते अस्पष्ट असतं, पूर्ण स्पष्ट झालेलं नसतं. आणि जेव्हा ते पाणी पूर्ण शांत होतं, नितळ होतं, तेव्हा मात्र आपल्याला पाण्याचा तळ दिसायला लागतो ना, बरोबर का? तसंच आहे निर्विचार वैशारद्य म्हणजे पूर्ण शांत मन. आणि अध्यात्म प्रसाद म्हणजे सत्य आता स्पष्ट दिसू लागले, आत्मस्वरूप आपल्याला स्पष्ट जाणवायला लागले. बघा, धुळीचा आरसा असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला काही काही स्पष्ट दिसतं, अंधुक अंधुक दिसतं. पण जर आरसा स्वच्छ असेल तर आपलं प्रतिबिंब मात्र आपल्याला स्पष्ट आणि क्लिअर दिसतं. तसंच एकदा मन स्वच्छ झालं की त्याच्यामध्ये आत्मज्ञान प्रकट होतं, आत्मस्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. मन हेच ज्ञानाचं माध्यम आहे. आणि जर मन अशुद्ध असेल, मनामध्ये विचार असतील, वासना असेल, तर तिथं ज्ञान विकृत असतो. आणि जर मन निर्मळ असेल, निर्विचार असेल, तर तिथं जे ज्ञान असतं ते आपल्याला सत्यच दाखवतं. जे काय ते स्पष्ट दाखवतं. बघा, जसं आहे तसं दिसतं. निर्विचार म्हणजे विचारांचा पूर्ण अभाव जिथे आहे ती निर्विचार. वैशारद्य म्हणजे अशी अवस्था जिथे स्थिरता आहे, प्रवीणता आहे, निपुणता आहे. अध्यात्म प्रसाद म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धता दाखवली. आणि ही अवस्था म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेची तयारी आहे. बघा, निर्विचार अवस्थेमध्ये स्थिरता आली, स्थैर्य आलं की अंतःकरण पूर्ण शुद्ध, शांत आणि प्रसन्न होतं. आणि हाच अध्यात्म प्रसाद आहे, बरोबर का? ध्यानातून आपण सूक्ष्मातून अलिंगापर्यंत आलो. 45व्या सूत्रामध्ये, 46व्या सूत्रामध्ये आपण सर्व अवस्था पाहिल्या ज्या की सबीज होत्या. 47व्यामध्ये आपण आलो की निर्विचारामध्ये स्थिरता आहे म्हणजे मनशुद्ध आहे, अध्यात्म प्रसाद आहे. आणि येणाऱ्या सूत्रामध्ये म्हणजे 48व्या सूत्रामध्ये आपण निर्विचारातून पुढे ऋतंभरा प्रज्ञेकडे जात आहोत.